राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे. माझी जर रेसिपी आवडत असेल ना, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला, मी आज तुम्हाला दाखवणार आहे शेंगदाण्याची चटणी. काल मी दाखवली तुम्हाला आळशीची जवसाची चटणी. आज शेंगदाण्याची दाखवणार आहे. शेंगदाणे घेतले मी इथं. ह्या लाल मिरच्या, लोंगी मिरच्या आहे आणि लसूण थोडा जास्त टाका. खूप छान चटणी होती, इतकी चवदार होती. आता हे बघा, इथं लसूण घेतला मी, इथं शेंगदाणे घेतले. आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे तव्यावर. असं चटणी करून घ्या, इतकी छान लागते आणि इतकी चवदार लागते. आता हे बघा, मी शेंगदाणे घेते आणि शेंगदाणे कसे करायचे, असे ना गवळे गवळे भाजून घ्यायचे, जास्त ना करपू द्यायचे नाही. हलवत राहायचं म्हणजे गवळे गवळे भाजले जाते. तर असे गवळे गवळे भाजून घ्या. असे चांगले शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि अशी चटणी करून बघा एकदा. इतकी चवदार चटणी होती, खूप चांगली. तुम्ही तर खातच राहता ना अशी चटणी. हे बघा, आता ना झाले आपले भाजून गवळे गवळे. आता हे काय करायचं, तव्यावर थोड्या वेळ तव्यावर ठेवायचे शेंगदाणे हे, कारण त्याचे सालटे निघायला ना सोपे जाते, तर लवकर सालटे निघते. तर आता मी तव्यावर ठेवते. 2-3 मिनटं तव्यावर ठेवायचे आणि सालटे काढायचे. आपल्याला ही साधी सोपी कशी राहते रेसिपी बघा. आता तुम्ही हे बघा, हे सालटे आहे ना, असं कुटून घ्यायचं. हे बघा, हे असे आपोआप सालटे निघून जाते. तव्यावर ठेवले का शेंगदाणे जास्त वेळ तर लगेच बघा सगळे सालटे निघाले. आला त्या खलपाद्यामध्ये ना मुसळी मारायची, लगेच निघून जातं उलट सालटे. बघा, आता निघाले आपले सालटे. हे काहीच मेहनत लागत नाही त्याला. हे बघा, सगळे सालटे निघून गेले. पांढरे शिपीत शेंगदाणे झाले वरचे सालटे निघाल्यामुळं. आता हे आपल्याला शेंगदाण्याची चटणी करायची पाट्यावरची चव काहीतरी वेगळीच राहते. त्याच्यामुळं ना आता मी शेंगदाणे पाट्यावरच घेणार आहे वाटून. अशी चटणी तुम्ही एकदा करून बघा, मला कमेंटमध्ये सांगा. हे असे शेंगदाणे ना वाटून घ्यायचे. मी मिक्सरमध्ये नाही काढणार, मी पाट्यावर. बघा, झाल्यात आपले वाटून. आता ह्याच्यातच आपल्याला टाकायचे मिरच्या, आबडधोबड त्याच्यात पण मिरच्या वाटून घ्यायच्या आपल्याला, आणि लसूण पण त्याच्यातच टाकायचं आहे आपल्याला. हे असं ना आता मिरच्या आपल्याला वाटून घ्यायचे आहे. आता कसं पावसाळा चालू आहे ना, हे आपलं हिवाळा चालू आहे. हिवाळ्यामुळं ना इकडं पाऊस पण पडला होता 2-3 दिवसापूर्वी ना, त्याच्यामुळं ना ते मिरच्या वातड झाले आहे. उन्हाळ्याच्या मिरच्या कसं जास्त सुकल्या जाते आता, तर ते ना वातड झाले आता. त्याच्यामुळं ना आता हे आपल्याला जास्त वाटणा झाल्या. आता थंडीमुळं आणि ते पाऊस झाल्यामुळं ना मिरच्यानं वाटून गेल्या. आता ह्या अशा वाटून घ्यायच्या थोड्याशा, आणि ते वाळलेल्या असत्या खनखन, तर पाट्यावरच त्या भुगा झाल्या असत्या. बघा किती छान झालं बघा. आता हे आपल्याला असं काढून घ्यायचं आणि याला ना एकच घरका द्यायचा. मिक्सरमध्ये ना आपल्याला एक घरका द्यायचा. आता याला आता हे मी काढून घेणार आणि मिक्सरमध्ये याला घरका देऊन घेणार आहे. झालं आता आपलं काढून घेऊन. बघा किती छान दिसतात, किती छान दिसते. अशी चटणी करा. आता याला ना एकच घरका द्यायचं, जास्त नाही द्यायचं आपल्याला. सगळं मिक्स होईल असं. आता मी याच्यातनं मीठ टाकून घेतलं आहे. तुमच्या प्रमाणे तुम्ही टाका, आणि खरड मीठ. आणि शेंगदाण्याच्या चटणीला ना थोडंसं मिरच्या जास्तच टाका, छान लागते. एक घरका द्यायचं, जास्त नाही. झालं माझा घरका देऊन. बघा किती छान चटणी झाली बघा. इतकी भारी झाली, इतकी चवदार चटणी झाली, खूप छान लागते. एकदम साधी सोपी आणि गावठी चटणी. अशी शेंगदाण्याची चटणी तुम्ही एकदा करून बघा.